नमस्कार फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण जी के आणि चालू घडामोडीचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर हे प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत. ठीक आहे. पोलीस, तलाठी किंवा इतर सरळ सेवा कोणत्याही परीक्षेची तुम्ही तयारी करत असाल तर हे प्रश्न तुमच्यासाठीच असणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे बघा. सामान्य ज्ञान व चालू घडामोडी आपण यामध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे. चला तर प्रश्नांकडे वळूया. प्रश्न पहिला आहे बघा. भारतातील पहिली महानगरपालिका कोणती? ऑप्शन्स दिलेले आहेत: मुंबई, नागपूर, मद्रास किंवा चेन्नई आणि पटना. काय उत्तर असणार आहे? उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे. ऑप्शन सी मद्रास किंवा आत्ताची चेन्नई ही भारतातील पहिली महानगरपालिका होती. ठीक आहे. कधी सुरू झालेली विचारलं तर 1688. ठीक आहे. 1688 मध्ये स्थापना झाली होती ह्या महानगरपालिकेची. त्यानंतर दुसरी महानगरपालिका आहे बघा कलकत्ता. ठीक आहे. त्यानंतर तिसरी महानगरपालिका आपली मुंबई. ठीक आहे. मुंबई ही भारतातील तिसरी महानगरपालिका आहे. ठीक आहे. महानगरपालिकेचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो हा एक प्रश्न विचारला जातो. उत्तर असणार आहे आयुक्त. त्यानंतर देशात सर्वाधिक महानगरपालिका कोणत्या राज्यात आहेत? उत्तर असणार आहे आपला महाराष्ट्र. त्यानंतर महाराष्ट्रात सध्या किती महानगरपालिका आहेत एकूण? त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती होती? मुंबई. ठीक आहे. दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे निवडणूक प्रचार केव्हा थांबविला जातो? ऑप्शन्स आहेत: मतदानाच्या 72 तास आधी, मतदानाच्या 8 तास आधी, मतदानाच्या 36 तास आधी आणि मतदानाच्या 48 तास आधी. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, मतदानाच्या 48 तास आधी. ठीक आहे. आपल्या भारतामध्ये मतदानाच्या 48 तास आधी निवडणुकीचा प्रचार थांबवावा लागतो. ठीक आहे. भारतामध्ये निवडणुकी कोणा अंतर्गत केल्या जातात म्हणजे राबवल्या जातात तर ECI. ठीक आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. ठीक आहे. याद्वारे भारतात निवडणूक राबवल्या जातात. ECIची स्थापना कधी झाली होती? 25 जानेवारी 1950. ठीक आहे. 25 जानेवारी 1950 म्हणून 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. ECIची स्थापना कोणत्या कलमानुसार झाली होती हा एक प्रश्न विचारला जातो. कलम 324 नुसार ECIची स्थापना झालेली आहे. ECIचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? सुकुमार सेन हे ECIचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. ठीक आहे. सध्या कोण आहेत? कमेंट करून सांगायचं आहे. पुढील प्रश्न आहे राज्यपालांचे पद रिकामे झाल्यास ते पद तात्पुरते कोण सांभाळते? ऑप्शन्स आहेत: विधानसभा अध्यक्ष, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, उपराज्यपाल आणि उपसभापती. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. ठीक आहे. एखाद्या राज्याच्या राज्यपालांचं पद जर रिकामं असेल तर ते तात्पुरत्या स्वरूपात उच्च न्यायालयांना सांभाळता येतं. आता काय आहे बघा नेमकं तरतूद तर बघा कलम 160 लक्षात ठेवायचं आहे. कलम 160 नुसार राष्ट्रपती इतर राज्यांच्या राज्यपालांना नवीन राज्यपाल नियुक्त होईपर्यंत अतिरिक्त भार सोपवू शकतात. ठीक आहे. हा एक पर्याय असतो. जर कोणताही पर्याय नसेल तर मुख्य न्यायाधीश, त्या राज्याचे मुख्य न्यायाधीश ते पद सांभाळू शकतात. ठीक आहे. सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? कमेंट करून सांगायचं आहे. आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ते देखील कमेंट करून सांगायचं आहे. हे कमेंट करण्याचे प्रश्न मित्रांनो कमेंट करायचे जेणेकरून मला समजेल तुमचा अभ्यास किती झालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा चौथ्या क्रमांकाचा. नगर परिषदेचे प्रशासन कोण चालवतात? ऑप्शन्स आहेत: गट विकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, त्यानंतर मुख्याधिकारी आणि पोलीस उपनिरीक्षक. उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक सी, मुख्याधिकारी. याला CO असं म्हटलं जातं. ठीक आहे. नगर परिषदेचे जे काही प्रशासन असते त्याचे प्रमुख असतात मुख्याधिकारी. ठीक आहे. या ठिकाणी बघा
मुख्य कार्यकारी अधिकारी ऑप्शन आहे बघा. हाच प्रश्न जर जिल्हा परिषदेसाठी विचारला झेडपीसाठी तर त्याचे अध्यक्ष किंवा प्रशासकीय प्रमुख असतात मुख्य कार्यकारी अधिकारी. ठीक आहे. गटविकास अधिकारी हा तालुका स्तरावरील प्रशासकीय प्रमुख असतो, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय स्तरावरील NSGच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल कोणते. ठीक आहे. राष्ट्रीय स्तरावरील NSG याच्या धर्तीवर आपल्या महाराष्ट्रात कोणते पोलीस दल तयार करण्यात आलेले. ऑप्शन्स आहेत SRPF, फोर्स 1, MIA, SPG. उत्तर काय असणार आहे, फोर्स 1. ऑप्शन क्रमांक बी फोर्स 1 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. NSGच्या धर्तीवर फोर्स 1 हे पोलीस दल महाराष्ट्रात तयार करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. NSG यालाच नॅशनल सिक्युरिटी गार्ड असं म्हटलं जातं. हे राष्ट्रीय पातळीवरील दहशतवाद विरोधी पथक आहे. ठीक आहे. NSG. फोर्स 1 हे महाराष्ट्रापुरते दहशतवाद विरोधी पथक आहे. फोर्स 1ची स्थापना कधी झाली होती, 26 नोव्हेंबर 2010. ठीक आहे. 26 नोव्हेंबर 2010ला फोर्स 1ची स्थापना झालेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, फ्रेंच भाषा भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची अधिकृत भाषा आहे. ऑप्शन्स आहेत गोवा, पुद्दुचेरी, लडाख, लक्षद्वीप. काय उत्तर असणार आहे, पुद्दुचेरी. ठीक आहे. पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाची भाषा आहे बघा, अधिकृत भाषा आहे फ्रेंच. ठीक आहे. सर्व प्रश्न मित्रांनो महाराष्ट्रातील प्रत्येक परीक्षेसाठी उपयुक्त असणार आहे. तसेच केंद्रातील जी काही परीक्षा असणार आहे जी तुम्ही मराठीत देऊ शकता त्या परीक्षेसाठी देखील हे सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला आहे. ऑप्शन्स आहेत संत तुकाराम, मोरोपंत, संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथ. योग्य उत्तर काय असणार आहे, संत ज्ञानेश्वर. ठीक आहे. संत ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव हा ग्रंथ लिहिलेला आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे असं जर विचारलं तर संत ज्ञानेश्वर हेच उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली होती. ठीक आहे. 1290 अहिल्यानगर येथील नेवासा या ठिकाणी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील पहिले वारकरी संत होते. प्रश्न विचारलेला आहे, महाराष्ट्रातील पहिले वारकरी संत कोण, तर संत ज्ञानेश्वरच उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे. संत ज्ञानेश्वरांनी समाधी कधी घेतली, 21व्या वर्षी. कुठे, आळंदी या ठिकाणी 21व्या वर्षी. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, पिकासो हे एक प्रसिद्ध डॅश डॅश होते. ऑप्शन्स आहेत चित्रकार, कवी, लेखक, गायक. काय उत्तर असणार आहे, चित्रकार. ठीक आहे. पिकासो हे एक प्रसिद्ध चित्रकार होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, अजिंठा लेणी कोणत्या नदीकाठी आहे. ऑप्शन्स आहेत वाघूर, पूर्णा, दुधना, शिवना. काय उत्तर असणार आहे, तर बघा वाघूर. अजिंठा लेणी जी आहे ती वाघूर या नदीकाठी वसलेली आहे. ठीक आहे. 1983 मध्ये, वर्ष लक्षात ठेवा, 1983 मध्ये युनेस्कोने अजिंठा व वेरूळचा समावेश युनेस्को जागतिक वारसा यादीत केलेला आहे. कधी, 1983. पुढील प्रश्न आहे, गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर स्थित आहे. ऑप्शन्स आहेत गंगा, पूर्णा, पैनगंगा, गोदावरी. योग्य उत्तर काय असणार आहे, गोदावरी. ठीक आहे. गंगापूर हा जो प्रकल्प आहे तो गोदावरी या नदीवर स्थित आहे. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण जर प्रश्न विचारला तर गंगापूर उत्तर द्यायचं आहे. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते, तर गंगापूर, नाशिक जिल्ह्यामध्ये स्थित आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे. ऑप्शन्स आहेत शांती घाट, त्यानंतर राजघाट, चैत्यभूमी आणि शांती वन. योग्य उत्तर काय असणार आहे, तर बघा
चैत्यभूमी ऑप्शन क्रमांक सी चैत्यभूमी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे. कुठे आहे? मुंबईमधील दादर या ठिकाणी. ठीक आहे, मुंबईमधील दादर या ठिकाणी चैत्यभूमी आहे. ओके, दीक्षाभूमी आणि चैत्यभूमीमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. दीक्षाभूमी जी आहे ती नागपूर या ठिकाणी आहे. या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. कुठे? नागपूरला. ठीक आहे, आणि त्यांचं समाधीस्थळ आहे चैत्यभूमी जे दादरमध्ये आहे, मुंबई या ठिकाणी. या ठिकाणी शांतीघाट जी समाधी आहे तिला बघा शांती वन असं म्हटलं जातं. ठीक आहे, शांतीघाट ना सॉरी या ठिकाणी शांतीवन आहे बघा ऑप्शन. शांतीवन ही समाधी आहे पंडित नेहरू यांची. ठीक आहे, राजघाट ही जी समाधी आहे ती आहे गांधीजी यांची समाधी आहे राजघाट. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले? ऑप्शन्स आहेत 26 नोव्हेंबर 1949, 15 ऑगस्ट 1947, 26 जानेवारी 1950 आणि 1 मे 1950. योग्य उत्तर असणार आहे बघा 26 जानेवारी 1950. ऑप्शन क्रमांक सी 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान भारतामध्ये लागू झालेलं आहे. ठीक आहे, संविधान सभेने केव्हा स्वीकारले भारतीय संविधान हा प्रश्न विचारला तो. तर बघा 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्या संविधान सभेने आपलं संविधान स्वीकारलं होतं. ठीक आहे, ते लागू कधी झालं? 26 जानेवारी 1950ला. 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला. पुढील प्रश्न आहे भारतातील खालीलपैकी कोणते राज्य भूतान या देशाच्या सीमेलगत नाही? ऑप्शन्स आहेत नागालँड, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश. योग्य उत्तर काय असणार आहे? नागालँड. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए नागालँड हे राज्य भूतान या देशाच्या सीमेलगत नाही, तर म्यानमार या देशाच्या सीमेलगत आहे. ठीक आहे, कोणत्या देशाच्या? म्यानमार या देशाच्या सीमेलगत आहे नागालँड. ओके, पुढील प्रश्न आहे सरकारी महसूल हा खर्चापेक्षा जास्त असेल तर त्याला कोणते अंदाजपत्रक म्हटले जाते? ऑप्शन्स आहेत शिल्की, तुटीचे, समतोलाचे आणि असमतोलाचे. ठीक आहे, काय उत्तर असणार आहे? शिल्कीचे. ऑप्शन क्रमांक ए शिल्कीचे अंदाजपत्रक हे योग्य उत्तर असणार आहे. जेव्हा महसूल जो आहे तो जास्त असेल, ठीक आहे, खर्चापेक्षा, म्हणजे इन्कम जास्त असेल खर्चापेक्षा, तेव्हा ते शिल्कीचे अंदाजपत्रक म्हटले जाते. तुटीचे केव्हा असते? जेव्हा खर्च जास्त आणि महसूल कमी. ठीक आहे, खर्च जास्त महसूल कमी असेल तर तुटीचे अंदाजपत्रक, आणि महसूल ही आणि खर्चही समान असेल तर समतोल अंदाजपत्रक. पुढील प्रश्न आहे ध्वनी तरंगाचे प्रसारण कशामधून होत नाही? ऑप्शन्स आहे स्थायू, द्रव, वायू, निर्वात जागा. योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक डी निर्वात जागा. त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणता रक्तगट सर्वत्र दाता आहे? ऑप्शन्स आहेत ए बी, ओ, बी. काय उत्तर असणार आहे? ओ. ठीक आहे, ओ हा जो रक्तगट आहे तो सर्वत्र दाता रक्तगट आहे, म्हणजे तो सर्व गटांना आपलं रक्त देऊ शकतो. ठीक आहे, आता सर्व ग्राही रक्तगट कोणता? तर बघा ए बी हा जो रक्तगट आहे तो सर्वग्राही रक्तगट आहे, म्हणजे तो प्रत्येक रक्तगटाकडून रक्त घेऊ शकतो. रक्तगटांचा शोध कोणी लावला? कमेंट करून सांगायचंय. आता महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न बघा. मुंबई उच्च न्यायालयाच्या 50व्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची शिफारस करण्यात आलेली आहे? ऑप्शन्स आहेत न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी, न्यायमूर्ती बी व्ही नागरला, न्यायमूर्ती विक्रमनाथ. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी. त्यानंतर प्रश्न आहे देशात प्रथमच एक अंक व इंग्रजी अक्षर असलेली वाहन नोंदणी मालिका कोणत्या शहरात सुरू झालेली आहे? ऑप्शन्स आहेत लखनौ, बंगळुरू, पुणे, जयपूर.
योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी पुणे. त्यानंतर 19वा प्रश्न आहे ICTP डिराक पदक 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? ऑप्शन्स आहेत प्राध्यापक दीपक धर, डॉक्टर आकांक्षा सिंग, प्राध्यापक कार्तिकेयन लंका आणि वरीलपैकी सर्व. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए प्राध्यापक दीपक धर. ठीक आहे. 20वा प्रश्न आहे जीवन गौरव लिबर्टेरियन पुरस्कार 2026 ने कोणास गौरविण्यात आले? ऑप्शन्स आहेत जयशंकर प्रसाद, RK नारायण, अमिताभ घोष आणि गुरुचरण दास. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी गुरुचरण दास. 21वा प्रश्न आहे शेल्डेमंड आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा 2026 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? ऑप्शन्स आहेत मानस धामणे, बोधन शिवानंदन, श्रेयश रॉयल, रौनक साधवानी. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी रौनक साधवानी. त्यानंतरचा प्रश्न भारताने संयुक्त राष्ट्रांच्या जिनेवा कार्यालयाला भेट देऊन काय दिले आहे? ऑप्शन्स आहेत 5 मोर, 5 ससे, 5 हरण, 5 पोपट. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए 5 मोर. 23वा प्रश्न आहे कोणत्या जिल्ह्याचे नामकरण राजमाता जिजाऊनगर करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे? ऑप्शन्स आहेत पुणे, या ठिकाणी अहमदनगर टाईप झालेलं तर अहिल्यानगर. ठीक आहे. पुणे, अहिल्यानगर, सातारा, बुलढाणा. ठीक आहे. या जिल्ह्यापैकी बुलढाणा या जिल्ह्याचं नामकरण राजमाता जिजाऊनगर करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. ठीक आहे. बुलढाणा जिल्हा हा राजमाता जिजाऊनगर यांचा जन्म झालेला जिल्हा आहे. ठीक आहे. या ठिकाणी असलेला सिंदखेड राजा या ठिकाणी आपल्या राजमाता जिजाऊंचा जन्म झालेला होता. शेवटचा प्रश्न आहे ईडी संचालक राहुल नवीन यांचा कार्यकाळ किती वर्षे वाढवण्यात आलेला आहे? ऑप्शन्स आहेत 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आणि 4 वर्ष. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 वर्ष. ठीक आहे. अशा प्रकारे आपण 24 प्रश्न पाहिलेले आहेत. या 24 प्रश्नांमधून आपण जवळपास 50+ प्रश्न तुमचे कव्हर केलेले आहेत. हे 50+ प्रश्न प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहे. ठीक आहे. महाराष्ट्रातील कोणतीही परीक्षा घ्या तुम्ही, त्यामध्ये हेच प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपले दररोजचे व्हिडिओ पाहायचे आहेत आणि त्याचसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे तुमच्या मित्रांशी. ठीक आहे. भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.